नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कधीही न खाल्लेली फुलकोबीची मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मी इथे एक फुलकोबी घेतला आहे आणि याचा जो देठाचा भाग आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि दुसरीकडे एका गॅसवर मी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलंय. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी अगदी हळद टाकायची आहे. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये फुलकोबी टाकणार आहोत, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये जे किडे वगैरे असतील ते सगळे निघून जातील. तर पाणी छान गरम झालंय. आता याच्यामध्ये आपण ही फुलकोबी टाकून घेणार आहोत आणि याला मस्त असं 3 ते 4 मिनिटं उकळू द्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं आलटून-पलटून याला उकळायचं आहे, म्हणजे जेणेकरून आतपर्यंत हे गरम पाणी गेलं पाहिजे. तर बघू शकता दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण या पद्धतीने याला पलटवून घेतलेलं आहे आणि उकळून झाल्यानंतर आपण आता याला थंड होऊ देणार आहोत. थंड झाल्यानंतर याची जी देठ आहेत ते काढून घ्यायची आहे. तर बघू शकता या पद्धतीने याच्या ज्या कळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे आणि अगदी सॉफ्ट होते उकळल्यानंतर, तर हाताने या पद्धतीने काढू शकता. तर सगळे इथे मी काढून घेतलेले आहे. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे सगळी फुलकोबी टाकून घ्यायची आहे. यासोबतच आपण याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत. तर तिखट तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. यासोबत मी एक आल्याचा तुकडा टाकून घेते आणि सोबतच याच्यामध्ये एक कांदा घेतलाय. त्याला पण असं कट करून टाकायचंय. तर जाड-जाड कट केलं तरी चालेल, कारण आपण याला बारीकच करून घेणार आहोत. तर बघू शकता या पद्धतीने आणि सोबतच मी इथे अर्धा चमचा जिरं टाकून घेते. आता आपल्याला याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर आपण याला आता मिक्सरला लावून घ्यायचंय. तर मी इथे मिक्सरला लावून घेतलंय. तर बघू शकता मस्त अशी ही पेस्ट तयार झाली आहे. तर यामध्ये अजिबात मोठे तुकडे वगैरे नाहीये. तर या पद्धतीनेच पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि दुसरीकडे मी गॅसवर एक पॅन ठेवलाय गरम करायला. त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचंय. सोबतच अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया. थोडंसं हिंग टाकून घ्यायचंय आणि याला एकदा परतून घेऊया छान. जिरं छान तडतडलं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा तीळ घालून घेणार आहोत. तर जेव्हा तुम्ही तीळ घालता तेव्हा गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा आहे. नाहीतर सगळी तीळ जी आहे ना ती उडून जाते. तर या पद्धतीने गॅसचा फ्लेम कमी ठेवून आपण याच्यामध्ये कोबीची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचंय. तर तेलामध्ये या पद्धतीने परतून घ्यायचंय. तर ही रेसिपी तुम्ही याआधी खाल्ली आहे का ते मला नक्की सांगा. आणि नसेल खाल्ली ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. मस्त लागते. तर बघू शकता इथे मी हे परतून घेतलंय. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर मी इथे 1.5 कप पाणी घालणार आहे. तर कुठलाही एक कप किंवा वाटी तुम्ही सेट करू शकता. आणि मी इथे 1.5 वाटी पाणी घालून घेतलंय आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडासा ओवा घालून घेणार आहे. तर हातावर असा या पद्धतीने कुस्करून घालून घ्यायचंय. यासोबतच 1 चमच मी इथे चिली फ्लेक्स घालून घेते, कारण आपण हिरव्या मिरच्या 3च वापरल्या होत्या. तर 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलाय आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि परत याला छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर जोपर्यंत हे थोडंसं उकळतंय तोपर्यंत आपण दुसरीकडे एका बाउलमध्ये एक कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय आणि 1 कप आपण गव्हाचं पीठ घेऊया, म्हणजे जे आपण चपाती करतो तेच गव्हाचं पीठ घेतलंय आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर बघू शकता दोन्ही पीठ असे मिक्स झाले पाहिजे आणि दुसरीकडे आपलं हे उकळून झालं की आपण याच्यामध्ये पीठ घालणार आहोत. पण जेव्हा हे पीठ घालणार आहोत तेव्हा गॅसचा फ्लेम अगदी कमी करून घ्यायचा आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर गॅसचा फ्लेम अगदी कमी असला पाहिजे, नाहीतर याच्यामध्ये सगळ्या गुठळ्या होतील. तर बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं असं मिक्स झालं की आपण आता गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा आहे आणि याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर आपण आता याला वाफेवर झाकून ठेवणार आहोत 4 ते 5 मिनिटं, जेणेकरून थंड पण होईल आणि वाफेवर राहिलं तर ते आतूनपर्यंत शिजेल सुद्धा. तर खूप जास्त शिजवायचं पण नाहीये आपल्याला. तर या पद्धतीनेच करून घेतल्यानंतर थंड झालं की मग आपण याला एका भांड्यात काढून घेणार आहोत. तर बघू शकता इथे एका भांड्यात काढून घेतलंय. वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया
आणि परत याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यावेळेला तुम्ही हे टेस्ट करून बघू शकता. म्हणजे काही मीठ तिखट कमी असेल तर ते परत थोडंसं टाकून घ्यायचं आहे. पण हे अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि हातावर थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे आणि यातला आपण थोडासा असा गोळा घेणार आहोत. तर अगदी सॉफ्ट हा गोळा बनतो. तर बघू शकता. तर आता आपण एका पाटावर आपण एक प्लास्टिकची शीट घेतली आहे मी, पॉलिथिन घेतलंय. याच्यावर हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हा गोळा आहे ना, तो याच्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि हातानेच असं पसरवून घ्यायचं आहे. लाटण्याची सुद्धा याला गरज नाहीये. अगदी सॉफ्ट आहे, असं हाताने बोटाने केलं तरी हे आरामात पसरेल. तर बघू शकता या पद्धतीने करून घ्यायचंय आणि तुम्ही हे तळू सुद्धा शकता, पण मी इथे अगदी हेल्दी बनवते, कमी तेलाचं बनवते म्हणून मी इथे तव्यावर बनवून घेणार आहे. तर याला आपण तव्यावर टाकून घेऊया. एक साइडनी झाल्यानंतर आपण याला दुसऱ्या साइडनी पलटवून घ्यायचंय. खूप हेल्दी नाश्ता आहे. तुम्ही याला नक्की ट्राय करून बघा आणि चव तर खूप मस्त लागते. तुम्ही हे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर बघू शकता दोन्ही साइडला असं मस्त थोडं-थोडं तेल घालून याला शेकून घ्यायचंय. तुम्ही ते तेलाचा किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. तर या पद्धतीने मस्त असा खरपूस आपण याला शेकून घेणार आहोत. तर तुम्हाला हा नाश्त्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर बघू शकता मस्त असा कलर आला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर याच पद्धतीने तुम्हाला जर थोडे मोठे करायचे असेल म्हणजे पराठ्याच्या साइजचे करायचे असेल, ते सुद्धा आपण करू शकतो. तर मी तुम्हाला एक तो पण दाखवते. तर हा मी इथे थोडा मोठा करून घेतलाय जसा पराठा वगैरे असतो तसा. तर याला सुद्धा त्याच पद्धतीने मस्त असं थोडंसं तेल घालून शेकून घ्यायचंय आणि अगदी मऊसूत होतात म्हणजे अगदी लुसलुशीत नरम असे हे पराठे होतात. तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी खाल्ले तरी हे नरमच राहतात. अजिबात कडक होत नाही. तर मस्त याला असं शेकून झालं, की आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही असंच सुद्धा खाऊ शकता, नाहीतर कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता. पण असंच जरी खाल्लं ना, तरी याची चव खूप मस्त लागते. कारण आपण याच्यामध्ये सगळे मसाले टाकलेत. तर फुलकोबीची जी चव आहे, ती खूप मस्त लागते याच्यामध्ये. तर बघू शकता मस्त असे नरम आणि अगदी सॉफ्ट हे पराठे राहतात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.